कृत्रिम बुद्धिमत्ता, संभाव्यता व आव्हाने. लेट्स स्टडी विथ उषा परिहार या आपल्या चॅनलमध्ये मी उषा परिहार सर्व प्रिय विद्यार्थी मित्रांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण माहिती घेणार आहोत कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर कृत्रिम बुद्धिमत्ता ही संगणक युगातील अद्वितीय अशी संकल्पना आहे. सध्याच्या विविध क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा कुशल पद्धतीने वापर केला जातो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही संकल्पना काही वर्षापूर्वीची असली तरी तिचा तंत्रज्ञानातील वापर अगदी अलीकडच्या काळातील आहे. तंत्रज्ञान कोणतेही असो ते तटस्थच असते, पण कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान मनुष्याच्या जडणघडणीत आणि अशक्यप्राय बदल घडवून आणत आहे. गुगलची वेमो नावाच्या स्वयंचलित टॅक्सी सर्व्हिसपासून ते कृषी क्षेत्रातील ड्रोनचा वापर ते घरातील कामे करणाऱ्या रोबोटपर्यंत AIचा वापर सर्वसामान्य झाला आहे. विद्यार्थी मित्रांनो, मशीन्स विचार करू शकतात का, असा प्रश्न 1950 साली ॲलन ट्युरिंगने विचारून भविष्यातल्या शक्यतांचे नवे दालनच खुले करून दिले होते. आज आपण भाषांतर करणारे, आजाराचे निदान करणारे, आपल्याला वैद्यकीय सल्ला देणारे, आपल्या आवडीचे नवीन पुस्तक बाजारात आल्याचे सुचवणारे तंत्रज्ञान पाहतो. ते खरे तर एखादा माणूस करत नसून कॉम्प्युटर करत असतो. त्यामुळे भविष्यात माणसासारखेच विचार करणारे आणि चक्क आपल्याशी गप्पा मारणारे, आपल्याला नवीन कविता किंवा कथा रचून दाखवणारे रोबोट्स निर्माण झाले तर आश्चर्य वाटायला नको. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे नक्की काय विद्यार्थी मित्रांनो? एखादा कॉम्प्युटर आपण सांगू ते काम करतो किंवा आपल्या प्रश्नांची उत्तरे देतो, तेव्हा तो आपण आधीच लिहून ठेवलेल्या प्रोग्राम्सची अंमलबजावणी करत असतो, नाही का? परंतु AI हा प्रोग्राम्सद्वारे गरजेनुसार आणि बाह्य परिस्थितीनुसार आपोआपच बदल करणे किंवा अगदी नवीन प्रोग्राम स्वतःलाच लिहिता येणे ही AIची खासियत आहे. लहान मुलांना जसे आपण सर्वच शिकवत नाही, पण तो निरीक्षण करून जसा शिकत असतो ना, तसेच AIमध्ये घडत असते. लहानपणापासून जसा विकसित होत जातो तसेच AIचे प्रोग्राम शिकताना विकसित होत जात असतात. थोडक्यात काय, AI असलेली यंत्रेही विचार करायला लागतात. आणि विद्यार्थी मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये ही थोडीशी माहिती आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे एक इंट्रोडक्टरी किंवा प्रस्तावना म्हणून घेतलेली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे निश्चित मला सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येतील आणि थोडी तरी मदत तुमची ज्ञानामध्ये भर पडण्यासाठी होईल असं मला वाटतं. सो विद्यार्थी मित्रांनो, स्टे ट्यून. थँक्यू सो मच.